अतिशय भ्रष्टाचारी सगळ्या तालुक्यांनी तक्रारी करून पाठवलेला पीआय ह्या ठिकाणी आलेला आहे. निष्क्रिय माणूस आहे. ज्या लोका जर केस द्यायला गेले तर केस देणाऱ्या लोकांकडून तो पैसे घेतो, ज्याच्यावर केस झाली त्याच्याकडनं पैसे घेतो आणि पुन्हा दोघांची सांगड घालायसाठी सुद्धा पैसे घेतो. असा तो माणूस आहे. शंभूराजे जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करत असताना त्यांनी काय बलात्कार केले नाही, भ्रष्टाचार केला नाही, चोऱ्या केल्या नाही किंवा काय केलं नाही. फक्त ह्या नालायक माणसाला, ह्या पीआयला शेण खायला प्रतिबंध केला म्हणून त्याचा शासकीय ह्याचा गुन्हा दाखल केला. असं काय, आणि जरी असा केला तरी आम्ही त्याला भेट नाही. अहो तुम्हाला सांगतो, देश चालवत आहेत शहासाहेब, मोदी साहेब यांच्यावर सुद्धा त्या गोद्राचा पार हद्दपारीपर्यंत गुन्हे होते. तसं काय गुन्हा हा दाखल केलाय म्हणजे हा माणूस लय धुतल्या तांदळासारखा आहे, हा लय हे करतो, अनैतिक तुम्हाला सांगतो ह्याच्या भानगडीत तुम्हाला सांगतो ह्या तालुक्यामध्ये 2 नंबरच्या धंदेवाल्याकडनं भ्रष्टाचार करणं. तुम्हाला सांगतो कित्येक लोक आता हा वाळू हुडकायला जातो. बरेचसे दरोडे पडले, चोऱ्या झाल्या, माऱ्या झाल्या, एखाद्या गुन्ह्याचा तपास लागला. आज माझ्या शेजारीच माझ्या बांधालाच बांध असलेले शिंदे, पाटील शिंदे बोरगावचे, त्यांनी घर बांधले. आता कच आणि खडीमध्ये घर बांधल्या गेलं पण गिलावा होत नाही कच मध्ये, म्हणून त्यांनी ठिक्यामध्ये खताची जी ठिकी आहेत हे 5 ठिक्यामध्ये तुम्हाला सांगतो वाळू भरली. आणि ती वाळू ट्रॉलीत भरली नाही, करमाळ्याला भरली नाही, नदीमध्ये ती वाळू भरली. गावामध्ये विरोधाला विरोध असतो, कोणतरी फोन करून सांगितलं, 2 पोलिस गेली, त्याला दमदाटी दिली, मारहाण केली, तो नदीतच होता. आणि तुम्हाला सांगतो त्याच्याकडनं 1.25 लाख रुपये घेतले. आणि घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो शंभू त्या ठिकाणी गेला आणि त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी चिलारामध्ये ते पैसे फेकून दिले. त्याचं व्हिडिओ कॅसेट आहे, सगळे. मुळामध्ये पोलीस खात्याला रिव्हन्यूच्या कामकाजात अडथळा करायचा संबंध नाही. आणि हा PSI गाढव आहे, हा म्हणतो की मी 353 दाखल केली, हा सरकारी गुन्हा दाखल होत नाही, ते कोर्टात गेल्यावर बघू आपण, आणि आम्ही दाखवतो आता काय आम्ही त्याला. आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे तो बाकीचे दरोडे ह्याच्यापेक्षा असल्या गोष्टीवर त्याचं जास्त लक्ष आहे, कमाईवरती. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्याला फोटोशूट झाले, तिथं तलाठी नव्हता, कुणी नव्हता. तलाट्याला फोन केला, तलाट्याला बोलून घेतलं. मला वाटतं बोराडे बनून तलाठी आले, त्यांनी 5 त्या कट्ट्याचा पंचनामा केला, त्याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग झालं. तो शेतकरी होता. अशीच घटना बाळेवाडीत एकदा घडली होती आणि तिथं सुद्धा तुम्हाला सांगतो 3 पोलिस रात्री जाऊन 1.25 लाख रुपये त्या शेतकऱ्याकडून घेतले. का तर त्यांनी संडास बांधायसाठी वाळू चालवली नदीच्या पात्रात. मग ज्यावेळेस त्याच्याकडनं 1.25 लाख घेतल्यानंतर अख्खं बाळेवाडी गाव माझ्याकडे आलं. मग मी हे केलं, पोलीस स्टेशनला गेलं, त्याचं 10 जणांना लिहा PSIचं, त्यांनी त्या पोलिसांना पैसे द्यायला लावले, माफी मागायला लावली. म्हणजे अशा पद्धतीने, कारण ह्या तालुक्यामध्ये आता थोडस मला लक्ष घालावं लागत. लोकांवरती अन्याय व्हायला लागले, सर्वसामान्याला अधिकारी लुटायला लागलेत, भ्रष्टाचार करायला लागलेत. करमाळा तालुका अधिकाऱ्यांसाठी कुराण आहे. काय लोकांना भीती घालायची, गुन्ह्याचं खोटं आमिष दाखवायचं. हे भोसडीचे जर बीड फील्डला ठेवले ना तर ही घरातनं बाहेर सुद्धा येत नाही, चड्डीत संडास करते बीड सारख्या ठिकाणी. पण हिथली जनता गरीब आहे, शोषिक आहे, जास्त भानगडीत पडत नाही. ह्या गोष्टीचा ह्या लोकांच्या खिशे भरायला तुम्हाला सांगतो हे त्याचा फायदा घेत आहेत. पण इथं पुढे चालून देणार नाही. अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो दारूचे धंदे आहेत, बऱ्याच गोष्टीचे धंदे आहेत. हा PSI जातीवाचक आहे. मधल्या काळामध्ये आमचे कित्येक कुरेशी समाजाचे लोकांचे जनावर या ठिकाणी त्यांनी आणली, त्यांच्याकडे पावत्या आहेत काय की त्यांनी जनावर खरेदी केले. मी शेतकरी, तुम्ही इथं बसलेले सगळे शेतकरी आहात. एखादी वांज गाय असेल, मोडलेली गाय असेल किंवा बैल असेल,
बिनकामी थकलेला, त्याला आपण सांभाळतो का रे आबा? आजच्या काळात कोणी सांभाळत नाही, तो जास्त खर्च आहे. मग त्याला गिराईक कोण? तर हे खाटीक आहेत, ही लोक आहेत, आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका चालू. आज शेतकऱ्याला ती परवडत नाही. पण गो हत्या, आमक हत्या ह्या जर तुम्ही म्हणून संघटना किंवा त्यांच्या दबावाखाली तुम्ही हे जर व्यवसाय बंद करत असाल, तर मग पोलीस स्टेशननी, शासनाने ती जनावरं घ्यावत ना आमची. आम्ही जी जनावरं निकामी आहेत, ज्या जनावरं आमच्या उपयोगीची नाहीत, त्याला सांभाळण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ नाही, ती जनावरं शासनाने घ्यावी आणि त्यांच्या गोहत्येचा, बाकीच्या गोष्टीचा पुळका तिथं सिद्ध करावा. काय की ह्याला वैरण घालतोय, ह्याला पाणी घालतोय, आम्ही ही करतोय, हे फक्त फेमस पाहिजे. मोकार तुम्हाला सांगतो बाजारी खेळ चालू काय, आणि त्यातला हा PSI हा तुम्हाला सांगतो सारखा ह्याच गोष्टीवर लक्ष ठेवून असतो आणि भ्रष्टाचारी माणूस आहे. त्याला 3 वर्ष आता मला वाटतं जवळपास पूर्ण होत आलेली आहे. आम्ही शासनाकडे ह्याच्याकडे आता प्रयत्न करू, नाही झालं तर आंदोलन आणि हे करता येईल. ह्यापूर्वी मी भरपूर केलेत, त्याचा अनुभव मी एकदा ह्याला सुद्धा देईल. काही चोरीच्या प्रकरणातले संदर्भात पोलिसांशी वादावादी असेल किंवा इतर काही लोकांच्या संदर्भात न्यायासाठी वादावाद झाले असेल, 100% ना. ज्या वेळेस तुम्हाला ह्या माणसाला न्याय दिला पाहिजे, ह्याच्यावर अन्याय झालाय काय, आणि तो जर तुम्ही सोडवत नसाल, ही तुमची जबाबदारी त्यांना न्याय द्यायची. त्या जबाबदारीची आठवण जर त्यांनी करून दिली, तर त्याला जर ते शत्रू समजत असतील, तर ह्या गोष्टीचा विचार तालुक्यातल्या जनतेने करायचा आहे. आणि भविष्यात तुम्हाला सांगतो, ह्यांना हटवण्यासाठी आम्हाला एकत्र यायचं. हो, मी उतरल ना, स्वतः मी उतरल आणि दाखवून देऊ. हे असे दिनदडीचे हे, हा API म्हणजे काय देशाचा नेता नाहीये, हा जनतेचा नोकर आहे. ह्यांनी ह्याच्या लायकीने राहिलं पाहिजे, ह्याच्या कामावर ह्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ह्याचं कर्तव्य काय ह्या नालायकाला जर समजत नसेल, तर ते आम्ही त्याला समजून सांगू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.